हॅलो एव्हरीवन, ट्रेंडी टचमध्ये तुमचं स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पारंपरिक लुक हवा असेल तर नऊवारी साडीपेक्षा सुंदर ऑप्शन नाही. या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याला नेसता येणाऱ्या नऊवारी साडीचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे खास स्टाईल्स पाहायला मिळतील. महाराष्ट्राची पारंपरिक ओळख असलेली नऊवारी साडी महिलांना रॉयल आणि एलिगंट लुक देते. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला आणि खूप शुभ सण आहे. या दिवशी अनेक महिला पारंपरिक नऊवारी साडी नेसतात. नऊवारी म्हणजे 9 गज लांबीची साडी जी खास महाराष्ट्रीयन पद्धतीने नेसली जाते. ती नेसल्यावर खूपच रॉयल आणि पारंपरिक ट्रेडिशनल लुक मिळतो. तर चला मग नऊवारी साडीचे काही सुंदर आणि लोकप्रिय प्रकार बघूयात, जे तुम्ही गुढीपाडव्याला ट्राय करू शकता. नंबर 1, ब्राह्मणी नऊवारी स्टाईल. ही नऊवारी नेसण्याची सर्वात पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये साडी धोतरासारखी नेसली जाते आणि पल्लू खांद्यावरून सोडला जातो. या स्टाईलमध्ये महिला असू दे किंवा मुली खूप एलिगंट आणि ग्रेसफुल दिसतात. गुढीपाडवा, पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठी ही स्टाईल अगदी परफेक्ट आहे. अस्सल मराठमोळा लुक हवा असेल तर ही नऊवारी नक्की ट्राय करा. नंबर 2, कोल्हापुरी नऊवारी स्टाईल. ही स्टाईल कोल्हापूर भागात खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये साडी थोडी टाईट नेसली जाते आणि चालताना खूप कम्फर्टेबल वाटते. या स्टाईलमध्ये पारंपरिक दागिने जसे चंद्रहार, नथ, ठुशी, बांगड्या घातल्यास लुक अजून सुंदर दिसतो. गुढीपाडव्याच्या दिवशी नेसण्यासाठी हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. नंबर 3, शाही नऊवारी साडी. शाही नऊवारी साडी म्हणजे नऊवारी साडीची अशी स्टाईल जी खूप राजशाही आणि ग्रँड लुक देते. ही स्टाईल मराठा काळातील राजघराण्यातील महिलांच्या पोशाखापासून प्रेरित आहे. विशेषतः मस्तानी आणि बाजीराव यांच्या काळात अशा प्रकारच्या पारंपरिक आणि रॉयल लुक लोकप्रिय होता. तर ही साडी मोस्टली सिल्क आणि पैठणी प्रकारात असते. पल्लू खांद्यावरून किंवा डोक्यावर घेतला जातो. साडीचा लुक खूप ग्रेसफुल आणि रॉयल दिसतो. मोठे पारंपरिक दागिने घातल्यास लुक अजून ट्रेडिशनल सुंदर दिसेल. यामध्ये पारंपरिक नथ, चंद्रहार किंवा मोत्यांचे हार, चंद्रकोर बिंदी, केसांचा अंबाडा आणि मोगऱ्याचा गजरा, हिरव्या काचेच्या बांगड्या घालू शकता. नंबर 4, पेशवाई नऊवारी साडी. तर पेशव्यांच्या काळात राजघराण्यातील महिलांनी जी ग्रेसफुल आणि शिस्तबद्ध पद्धतीने नऊवारी नेसायची त्या स्टाईलला पेशवाई नऊवारी म्हणतात. ही स्टाईल खूप रॉयल, नीटनेटकी आणि पारंपरिक दिसते. साडी साधारण पैठणी किंवा सिल्क मध्ये असते. पल्लू खांद्यावरून नीट घडी करून घेतला जातो. कंबर आणि पुढचा भाग सुंदर घडीमध्ये बसवला जातो. लुक हा राजशाही आणि एलिगंट दिसतो. नंबर 5, रेडीमेड नऊवारी साडी. तर रेडीमेड नऊवारी साडी म्हणजे आधी शिवून तयार केलेली नऊवारी. पारंपरिक नऊवारी साडी नेसायला थोड्या वेळाने प्रॅक्टिस लागते. त्यामुळे आजकाल अनेक जणी रेडीमेड नऊवारी वापरतात. यामध्ये साडीची धोतरासारखी घडी आधीच शिवलेली असते. त्यामुळे ती घालायला खूप सोपी आणि पटकन तयार होणारी असते. फक्त 2 ते 3 मिनिटातच घालता येते. घड्या आधी स्टिच केलेल्या असतात. दिसायला अगदी पारंपरिक नऊवारी सारखी वाटते. लग्न, सण किंवा कार्यक्रमासाठी अगदी सोयीची आहे. तर ज्यांना पारंपरिक नऊवारी नेसायला अवघड वाटते त्यांच्यासाठी रेडीमेड नऊवारी साडी हा खूप सोपा आणि सुंदर पर्याय आहे. तर आता गुढीपाडवा सण सुद्धा आलेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला अशा साड्या खूप बघायला मिळतील. तर फ्रेंड्स, हे होते गुढीपाडव्याला नेसण्यासाठी नऊवारी साडीचे काही सुंदर खास प्रकार. तुम्हाला यापैकी कोणती स्टाईल जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओ सोबत. टिल देन, टेक केअर, बाय बाय.